नमस्कार शेतकरी बांधव. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक महत्त्वाची खुशखबर सांगायची आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर तुमचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि ते अर्ज काही जणांचे अर्ज रिजेक्टेड कशामुळे पडले आहेत आणि काही जणांचे अर्ज पेंडिंग कशामुळे आहेत. तर ते पेंडिंग अर्ज अप्रूव्हल कसे करायचे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर मित्रांनो, प्ले स्टोअरमधून हे ॲप्लिकेशन आपल्याला नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं नारी शक्ती दूतमध्ये इथं लाडकी बहीण योजनेचा अर्ज करा म्हणून सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली केलेले अर्ज या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, हे अर्ज आपण केलेला आहे तर इथं SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असा एक ऑप्शन दिलेला आहे. तर मित्रांनो, हा ऑप्शन कोणाकोणाला आलेला आहे तर ज्या लाभार्थी महिलांना ज्यांचा OTP तुम्ही ॲप्लिकेशन केलेला आहे परंतु तुम्हाला OTP तुम्हाला आलेला आहे आणि तुम्ही तो OTP न टाकल्यामुळे हा SMS आलेला आहे. तर तुम्हाला त्याला क्लिक करून तुम्हाला OTP रिसेंड करायचा आहे. त्यानंतर OTP सेंड आलेला OTP त्यामध्ये टाकून सबमिट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं इन रिव्ह्यू असा ऑप्शन दाखवलेला आहे. तर तो ऑप्शन इन रिव्ह्यू कशासाठी आहे तर तो तुम्हाला तुमचा अर्ज मंजुरीसाठी तुमच्या हातात घेतलेला आहे आणि त्यासाठी अजून मंजुरी मिळालेली नाही पण काही दिवसांना मंजुरी मिळणार आहे. अशा लाभार्थ्यांना इन रिव्ह्यू असा ऑप्शन दाखवलेला आहे. तर मित्रांनो, काही लाभार्थी महिलांचं अप्रूव्ड झालेलं आहे आणि काही जणांचं डिसअप्रूव्ड झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण डिसअप्रूव्ड कशामुळे झाले तर ते आपण सध्या या व्हिडिओमध्ये बघू. त्यानंतर दिस सर्वे रिजेक्टेड युअर कॅन अपडेट डिटेल रिअप्लाय. तर मित्रांनो, त्याचं रिझन काय आहे तर व्ह्यू रिझनवर आपण क्लिक करू. तर कारण दाखवले तर बँक पासबुक स्पष्ट दिसेल अशा स्वरूपात अपलोड करा. तर मित्रांनो, इथं तुमचं बँक पासबुक इथं क्लिअर दिसत नाही त्यामुळे हा अर्ज रिटर्न आलेला आहे. तर तो अर्ज आपण एडिट करून पुन्हा त्याला बँक पासबुक अपलोड करून पुन्हा सबमिट करायचा आहे. तर त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं वर आय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं कारण काय आहे ते सर्व तुम्हाला इथं दाखवलं जाणार आहे. तर मित्रांनो, इथं पहिला ऑप्शन आहे पेंडिंग टू सबमिटेड. म्हणजे मित्रांनो, हा सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकन केलेले सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनासाठी हे अद्याप प्रलंबित आहे. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे सर्वेक्षण मंजूर अप्रूव्ड. सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारलेले गेले आहे. सबमिटरकडून आणखी त्यांची कारवाई आवश्यक नाही. आणि त्यानंतर मित्रांनो, इन रिव्ह्यू एक दाखवलेला आहे. सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे. सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पहा. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला इन रिव्ह्यू म्हणजे तुम्हाला मंजुरी तुम्हाला मिळणार आहे त्याची थोडा कालावधी लागेल, त्याची वाट पहा असं दाखवत आहे. रिजेक्टेडमध्ये मित्रांनो, सर्वेक्षणासाठी तुमचा अर्ज पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही असा ऑप्शन आलेला आहे. डिसअप्रूव्डमध्ये तुमचे काही डॉक्युमेंट चुकले असतील, क्लिअर दिसत नसेल तर ते तुम्हाला इथं सबमिट करायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचा अर्ज अप्रूव्ड झाला आहे की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि अप्रूव्ड कशामुळे झालं नाही आणि अप्रूव्ड जर करायचं असेल तर काय करायचं तेही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी त्याबद्दल उत्तर देईन. धन्यवाद.